म्हणजे तुम्ही त्या आंदोलनामध्ये तुमची मागणी होती की आरोपीला तुमच्या ताब्यात द्या, मात्र ही सगळी प्रक्रिया आता न्यायालयीन आहे, न्याय व्यवस्थेवरती तुमचा विश्वास उरला नाही. नाही, विश्वास उरवायला ऍक्च्युली न्याय व्यवस्था काम करतेच का हा मोठा प्रश्न आहे. आता मी स्वतः एक वकील आहे. माझं ना अक्षरशः प्रामाणिक हे आपल्या पोलीस बांधवांना म्हणणं आहे, महाराष्ट्र पोलीस एक नंबरला आहे. महाराजांची शिकवण आहे आपल्याला गनिमी गावा करायची. कशाला पाहिजे तुम्हाला न्याय आणि काय? ह्यांच्या हातात ह्यांचं एकाच रक्त सळसळ नसेल, एका पोलिसाचं सळसळणार बाहेरच्या राज्यात होतं की नाही? आज झालेलं दुसऱ्या दिवशी एन्काउंटर मध्ये जातो की नाही? का नाही ह्यांचा सळसळत? मी तर यांना म्हणते असं काहीतरी करा ना, एक्झाम्पल सेट करा. आम्हाला पण प्राऊड वाटू दे की आम्ही महाराष्ट्रात राहतो. महाराष्ट्राचे पोलीस खरंच एक नंबरला आहेत. द्या त्यांच्या हातात काही गोष्टी. जसं त्या त्याला मागं पडणार पळवायचं नाहीत. त्याला पळवायचं आणि एन्काउंटर करायचा. हे जर तुम्हाला द्यायला होत नाही ना, मी तेच म्हणते तर त्याला एन्काउंटर करायचा. आणि एकदा की लहान मूल चूक करतं, आई त्याला थपडा देते, मग ते मूल घाबरतं, नको बाबा आता जर केलं तर आपल्याला आई मला मारल. या सगळ्या पोलीस बांधवांना खरंच म्हणायचंय, इतकी कष्ट केले तुम्ही ते वर्दीसाठी, एवढा अभ्यास केला, एवढं सगळं तुम्ही तुमचं सगळं केलं, का तुमचं रक्त आमचं सळसळते पण आम्हाला काही करू शकत नाही ना? तुमचं सळसळू दे. तुम्ही पण आम्हाला पण माहितीये त्यांच्या हातात काय आहे आणि काय नाही. ते कशाला तुम्हाला बाकीच्या गोष्टींची वाट बघायची, वरच्या ऑर्डरची वाट बघायची? यामध्ये आता सरकार म्हणते की आम्ही न्यायालयाकडे मागणी करणार आहे की मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी व इतर जे काही न्यायालयीन प्रक्रिया ते योग्य पद्धतीने. मला नाही ठीक आहे, चला त्यांचं सगळं मान्य 15 त्याला फाशी सारखी फालतू शिक्षा त्याला द्यायची नाही. आमच्या 3-3.5 वर्षाच्या मुलीला त्याने ठेचून मारलं ना, मग त्याला फाशी ही एक नंबरची फालतू शिक्षा आहे त्याच्यासाठी. त्याला चौकात आणा, पोलिसांनीच मारू दे. तुम्ही देऊ शकत नाही ना आमच्या ताब्यात, पोलिसांनाच मारू दे.